मोठे तर आवडीने खातीलच, पण लहान मुलं सुद्धा इतक्या आवडीने खातील की रोज जरी ही भाजी बनवली ना तरी सुद्धा कंटाळा करणार नाहीत। अशी मस्त झन्नाट आणि चमचमीत भाजी आज आपण बनवणार आहोत। नमस्कार, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण बनवणार आहे प्रवासासाठी किंवा टिफिनसाठी मुलांच्या शाळेच्या, असं तुम्ही कोणत्याही स्टाईलने ही भाजी वापरू शकता किंवा नेऊ शकता। तर आज आपण बनवणार आहे तोंडल्याची भाजी। तर सर्वात आधी इथे मस्त अशी तोंडली आणायची आहेत बाजारातून, व्यवस्थित असे धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे। आता ही पुसून घेण्याचं कारण सांगते तुम्हाला, की म्हणजे समजा आपण बाहेर प्रवासासाठी निघणार आहे, 2 ते 4 दिवस भाजी आपल्याला ही टिकवायची आहे, त्यासाठी पाण्याचा कुठेही आता वापर करणार नाही अशा ह्यासाठी। जर तुम्हाला घरी भाजी बनवायची असेल तर फक्त तुम्ही धुवून कापून घेतली, पाण्यामध्ये शिजवून घेतली तोंडली तरी हरकत नाही आहे। पण समजा 2 ते 3 दिवस तुम्हाला टिकवायची असेल किंवा 4 ते 5 दिवस, तर तुम्ही ही भाजी अशी जी मी सांगते तसं त्या स्टेपने तुम्ही ही भाजी बनवा। अगदी अशा पद्धतीने तोंडली चिरायची आहेत, व्यवस्थित असे दिसायला सुद्धा सुंदर आणि व्यवस्थित असे दिसतात। बघू शकता तुम्ही इथे तोंडली कशी चिरून घेतलेली आहे। त्यासाठी घेतलेला आहे कांदा। आता तुम्ही म्हणणार भाजी टिकवायची असेल तर मग कांदा कसा? कांदा आपण फ्राय करून घेणार आहोत, प्रत्येक गोष्ट आपण इथे वस्तू फ्राय करून घेणार आहोत। ते फ्राय करून घेतल्यामुळे आपली भाजी आराममध्ये खराब होणार नाही, काय नाही, 4 ते 5 दिवस अगदी। आणि हा जो मसाला बनवून ठेवणार आहे ना, तो मसाला सुद्धा तुम्ही 8 दिवस 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून हा मसाला अजिबात खराब होणार नाही आहे। जसं मी सांगितले तसंच तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पाहिलं ना तर तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप कळतील आणि व्यवस्थित असं होईल। एखादाच व्हिडिओ स्किप केला तर मग तुम्हाला समजणार नाही आणि परत मग बघणार नाही। तर इथे पहिल्यांदा मी तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे आपले खरपूस मस्त असे व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत। बघू शकता जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे इथे प्रत्येक मसाला तळून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला अगदी एकदम तळून घ्यायचा आहे, कुरकुरीत असा कांदा तळायचा आहे। मस्त लगेच तळला जातो कारण तेल जास्त आहे आणि कडक कडक गरम गरम तेल असामध्ये टाकायचं आहे। गरम तेल असलं की काय होईल, कांदाही पटकन तळला जाईल आणि तेलही शोषून घेणार नाही आहे। त्यामुळे गॅसही फुलच ठेवायचा आहे आणि तेलही गरमच कडकच गरम करायचं आहे। इथे बघू शकता कांदासुद्धा मस्त असा व्यवस्थित तळलेला आहे। आता इथे कढीपत्ता घेतलेला आहे, तो सुद्धा मी तेलातच तळेल कारण त्याच्यामधलं पाणी आपल्याला काढायचं आहे। जर तुम्ही ही भाजी घरच्या घरी एक दिवसासाठी बनवत असाल तर ही तळून घ्यायची गरज नाही आहे। लसूण आपल्याला तळायचं आहे, पण अगदीच आपल्याला गोल्डन होईपर्यंत कांदा इतका तळायचा नाही, त्याने तर कोमट वास येईल लसणाचा नंतर। तर अशा पद्धतीने बघा आलं आणि लसूण येते। आता ही तोंडली आपण तळायची आहे, फ्राय करायची आहे आणि 2 बॅचेसमध्ये फ्राय करून घ्यायचे, 2 किंवा 3 तुमच्याकडे किती कमी जास्त असेल तर तुम्ही असं करून एकदमच आपले टाकले तर हे होणार नाही आहेत। तिथे बघू शकता मस्त असे तोंडले आपली भाजून घ्यायचे, साधारण 3 ते 4 मिनिट असं इतकं आपल्याला तोंडलीला परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। बघू शकता तुम्ही इथे कसं मस्त असं। तर दुसरे बॅचेस सुद्धा टाकलेले आहेत। हा मसाला तुम्ही जे बनवणार आहे ना बाहेर विकत कुठेही मिळणार नाही आणि घरच्या घरी मसाला हा बनवलेला इतकाच छान होतो। आता हे सगळे पदार्थ थंड झालेले आहेत, आपले दुसरे बॅचेस तळायला टाकलेले आहेत, तोपर्यंत आपण इकडे मसाला। आता इथे खोबरं तुम्ही भाजून पण घेऊ शकता, पण हे सुकं खोबरं आहे त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। जिरे घालायचे आहेत, ते लाल तिखट घातलेलं आहे, किचन किंग मसाला घालायचा आहे, कोणताही तुम्ही किचन किंग मसाला जो तुमच्या आवडीने। धना पावडर जरा जास्त घालायचे, हळद घालायचे। इथे सुके मसाले मी याच्यात टाकते कारण आपण एकदम मस्त आता भाजी बनवणार आहोत, तेल ते वगैरे करणार नाही आहे। तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे, परत दाणे टाकायचे आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। हा मसाला तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता आणि फ्रीजमध्ये स्टोअर सुद्धा करू ठेवू शकता, त्याला अजिबात खराब होत वगैरे नाही आहे। तर तुम्ही कोणतीही सुकी भाजी बनवताना हा मसाला तुम्ही वापरू शकता किंवा रस्सा भाजी बनवताना सुद्धा एखादा चमचा एक्स्ट्रा टाकून तुम्ही ही भाजी वापरू शकता। काही बायका असतात की त्यांना सकाळी कामालावरती वगैरे लवकर जायचं असतं, मग ऑफिसचा डबा, त्यांचा डबा किंवा मुलांचा डबा, मग तुम्ही असं मसाला वगैरे बनवून ठेवू शकता जेणेकरून पटकन आपल्याला ते भाजी बनवता येईल। हे असेच कढई असेल ना तर पटकन पकडता येतं, जेणेकरून आपले हात वगैरे भाजणार नाहीत, त्याच्यासाठी अशी
जर तुमच्याकडे असेल तुम्ही कुठलंही वापरू शकता, असं नाही आहे की. आता इथे बघा थोडंसं तेल घ्यायचं, जिऱ्यामध्ये जिरे टाकायचे आहेत, मसाला टाकायचा. तो जो मसाला आहे ना, आता तुम्ही आधी टाकले तरी चालतात, जिरे पटकन जळत होते म्हणून मी थोडासा टाकला आणि परतवून घेतला. परत मी सगळा मसाला टाकणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मसाला जास्त झाला आहे तर तुम्ही मसाला कमी करू शकता, पण मी इथे सगळाच वापरणार आहे. तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मस्त असा परतवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटभर व्यवस्थित असं हलवायचं आहे, जेणेकरून तो मसाला खाली लागणार नाही. इथे कुठेही पाण्याचा थेंबसुद्धा आपण यूज करणार नाही आहोत. तुम्ही बघू शकता पहिल्यापासून ते लास्टपर्यंत आपण इथे अजिबात या मसाल्यामध्ये कोणतीही भाजी बनवताना तुम्ही फक्त वरून मीठ टाकून बनवू शकता. अशा पद्धतीने इथे फक्त आपण मिठाचा वापर केलेला नाही. मीठ आणि हळद आपल्याला नेहमी वरून घालायची असते. हळदसुद्धा मी मसाल्यामध्ये टाकलेली आहे. बघू शकता मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मुलंसुद्धा खूप, तुम्ही ही भाजी रोज जरी दिली ना तरीसुद्धा आवडीने खातील. इतकी अशी ही चमचमीत आणि चविष्ट छान भाजी आहे. याच्या आधीच मी असंच प्रवासात टिकण्यासाठी कारल्याचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे आणि भेंडीचा तर व्हिडिओ आपला ऑलरेडी गेलेला आहे. ज्यांनी बघितलं असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा. इथे बघा आता मस्त असं आपण ही भाजी चपाती बरोबर खाऊ शकतो आणि प्रवासात जाताना सुद्धा तुम्ही चपाती भाजी खाऊ शकता मस्त अशी. बघा इथे मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता तुम्ही आणि ऑफिस टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. वर्किंग वुमनसाठी ही मसाला ट्रिकची भाजी खूप उपयोगी पडते. पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे. तर कसा वाटला हा पूर्ण व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमची मस्त अशी एक कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आपली मस्त अशी, तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा, स्वस्त राहा. हा चवीला इतकी सुंदर आणि छान अशी चविष्ट भाजी लागते ना, अगदी घरचा मसाला वापरून. तुम्ही हा मसाला एकदा तयार करून ठेवाच. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.